शेजारी हाय माझा गाव रे, तुझ्या प्रेमाचे किती मला गाव रे। बोरीवली विधानसभा के लोकप्रिय विधायक संजय उपाध्याय ने गणेश उत्सव को और भी खास बना दिया है। संजय उपाध्याय के माध्यम से बोरीवली से कोकण के लिए मुफ्त बस की सेवा दी जा रही है। संजय उपाध्याय के माध्यम से 55 बस बोरीवली से कोकण के लिए जाएंगी, जिस कड़ी में 24 अगस्त को 16 बसों को संजय उपाध्याय व बीजेपी के पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने हरी झंडी दिखाकर 16 बसों को बोरीवली से कोकण के लिए रवाना किया। इससे पहले इस दौरान बस में यात्रा करने वाले यात्रियों और गणेश भक्तों के लिए चाय नाश्ता का भी व्यवस्था संजय उपाध्याय के माध्यम से किया गया। वहीं इस दौरान पहले गणेश आरती की गई और गणेश आरती करने के पश्चात बसों को रवाना किया गया हरी झंडी दिखाकर। वहीं इस दौरान मंच से संजय उपाध्याय ने बस चालकों को शॉल उड़ाकर और फूल गुच्छ देकर स्वागत भी किया। तो देखिए इस दौरान मीडिया से बातचीत में बोरीवली से कोकण जाने वाले गणेश भक्तों का और साथ ही विधायक संजय उपाध्याय और गोपाल शेट्टी का क्या कुछ कहना था। प्रमाणे ह्या वर्षी देखील बोरिवली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणसाठी बस सोडण्यात आलेला आहे। ह्या वर्षी संजय उपाध्यायजींच्या नेतृत्वात गेल्या वर्षापेक्षा जास्त बसेस सोडण्यात आल्या आणि लोकांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि गणरायाच्या कृपेने लोकसभेमध्ये आपल्याला यश आलं, विधानसभेमध्ये भरपूर यश आलं, त्यापेक्षा जास्त यश येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत येईल अशा प्रकारची अपेक्षा सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार आपल्या मनामध्ये बाळगतात आणि नक्कीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करून एक आगळा वेगळा दृश्य आपल्याला ह्या मुंबई शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल। अशी वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघत असतो आणि कधी गावात पोचतो याची त्याची काळजी असते, चिंता असते आणि एकदा सुट्टी मिळाली तर गावात जायचं कसं, कारण इतक्या लोकांना गावात जायचं असतं आणि म्हणून त्यांची चिंता करताना महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांनी कोकणवासियांसाठी 550हून अधिक बसेसची व्यवस्था केली। बोरिवलीत पहिल्यांदा मी 55 बसेसची व्यवस्था केली आहे। फार सुंदर व्यवस्था आहे आणि आज तिसरा दिवस आहे। आज आम्ही 16 बस इथून पाठवतो, उद्यासुद्धा 16 बस इथून पाठवू, पार्ल्यासुद्धा 25 बसची व्यवस्था केली आहे। याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना आम्ही विनंती केली होती 347 पेक्षा जास्त फेऱ्या फक्त कोकणासाठी रेल्वे विभागाने केली आहे। त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो। जे लोकांच्याकडे स्वतःचं वाहन आहे आणि वाहन घेऊन कोकणात जायचं आहे त्यांच्यासाठी शासनाने टोल माफीचा निर्णय घेतला आहे। हेवी व्हेकल्स त्यावेळेला महामार्गावर चालू नये याची दक्षता आम्ही घेतली आहे आणि त्यामुळे परवापासून जे लोक गावात चालले सुखरूप चालले आहेत, आनंदाने चालले आहेत आणि आजचा प्रवाससुद्धा सुखमय होईल अशी मला अपेक्षा आहे। लोकांनी देखील तुम्हाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि जे मॅनेजमेंटच्या बद्दल देखील लोकांनी कौतुक केलेलं आहे त्याबद्दल काय सांगता? हे जे आपण मैदान बघतोय किंवा एसटीचं डेपो बघतोय इथे एवढं घाण होतं, जवळपास 12% कचरा आम्ही साफ केला। त्याशिवाय इकडे दारू प्यायला लोक बसायची, इथे आम्ही स्वच्छता केल्यानंतर हा परिसर फॉगिंग केली। इथे तुम्हाला मच्छरचा त्रास नाही, इथे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे। इथे व्यवस्था केल्यामुळे ट्रॅफिकचा अडथळा नाही म्हणून आम्हाला कोण शिव्या देत नाही आहे। पाऊस पडला तर सामान कुठे ठेवायची ह्याची पण काळजी नाही आहे। आमच्या बसेस वेळेवर पोहोचल्या आहेत म्हणून बस बघून सुद्धा सगळे आनंदित आहे की कुठल्याही टेन्शनची आवश्यकता नाही। प्रत्येक बससाठी आमचा 2-2 कार्यकर्ता आहे, त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यांना व्यवस्थित मेसेज दिलेला आहे आणि म्हणून कुठेही कम्युनिकेशन गॅप नाही। हे सगळं करत असताना आणि मुंबईत एवढी मोठी व्यवस्था करत असताना मला आजपर्यंत एकाही माणसाने किंवा कार्यकर्त्याने फोन करून त्रास दिला नाही की साहेब आमची बस कुठे आहे। मला वाटतं हे पक्षाचं काम करताना हेच कौशल्य मी शिकलो आहे आणि त्यामुळे कितीही मोठं आव्हान असलं पक्ष मला जबाबदारी देतो
कारण पक्षाला सुद्धा विश्वास आहे एकदा संजय उपाध्यायला काम दिलं म्हणजे ते होणार म्हणजे होणारच. खरं तर मी एवढं सांगेन की गेली 30 वर्ष मी इकडे राहतोय गोराईमध्ये, पण मी गेल्या 30 वर्षामध्ये मला वाटतं हे लवकर आले असते तर अजून जास्त डेव्हलपमेंट झाली असे मला वाटते. कारण ज्या पद्धतीने संजय उपाध्यायजी जे काम करत आहेत, म्हणजे आज त्यांनी बोरिवलीमध्ये पण जे सुखसोयी निर्माण केलेले आहेत किंवा स्टेशनवर तुम्ही बघितलं असेल, आम्ही ओरडायचो की इथले सगळे जे हॉकर्स होते ते निघायला पाहिजे, पण थँकफुल टू संजय उपाध्यायजी ज्या पद्धतीने त्यांनी एक आल्याबरोबर पहिली त्यांनी ते काम केलं, त्याच्यामुळे आम्ही खूपच आनंदित आहोत. कारण मला बोलायची गरज होती ह्या गोष्टीची, कारण मी पण एक कार्यकर्ता ह्या गोष्टीचा, पण संजय उपाध्यायला मी बघितल्यानंतर मला वाटलं काहीतरी वेगळीच काहीतरी व्यक्ती आहे आणि खरोखर मला आनंद वाटतो की त्यांनी हे एवढं केलं आहे आपल्या बोरिवलीवासियांसाठी. मी तर म्हणेन की फ्युचरला संजय उपाध्याय आमच्यासाठी 50 वर्ष इकडे राहावे अशीच मी त्याची इच्छा करतो. खूप छान आहे इकडे जे काय त्यांनी अरेंजमेंट केली आहे ते, आणि म्हणजे कोकणासाठी महत्त्वाचं असतं गणपतीसाठी गावी जाणं, सो ते खूप व्यवस्थित आहे आणि खूप छान करतात, सपोर्ट आहे कोकणातला एक. थँक्यू. कसा वाटतोय तुम्हाला आज आमदार उपाध्याय यांच्या नेतृत्वात हे सर्व कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, पहिल्यांदा जे आमदार त्यांनी केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप व्यवस्थित नीटनेटचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे कोणाचं असं हे नाही आहे, बाजार नाही होत आहे, व्यवस्थित एक एक बस व्यवस्थित सोडलेली आहे नंबर वाईज, त्यामुळे छान एक्सपिरियन्स. इससे पहले भी किसी ने ऐसी सुविधाएं आपको दी? अच्छा, आधी दिला है का? नहीं, पर दी है, बट ये मैनेजमेंट बहुत अच्छा है, नाइस मैनेजमेंट. थैंक यू. बहुत अच्छी है. हम लोग देवगढ़ के लिए जा रहे हैं, गणपति बप्पा के लिए. उन्होंने सुविधा की है, बहुत अच्छे से की है. नाही, त्यांनी म्हणजे खूप चांगली व्यवस्थित सुविधा केलेली आहे कोकणात जाण्यासाठी. माझी एक बस ड्रायव्हर दादांना विनंती आहे, जर आपल्या गाडीमध्ये पाठीमागे जर सामान ठेवायला जागा असेल तर कृपया ती ओपन